नमस्कार, ई-टीव्ही भारतमध्ये आपले स्वागत. आपण पाहत आहात न्यूज टाइम. जागा वाटपाबाबत प्रकाश आंबेडकरांचं मल्लिकार्जुन खरगेंना पत्र. आपण बसून जागा अंतिम करू, पत्राद्वारे केली विनंती. संजय राऊतांवरही साधला निशाणा. मनसेचे पुण्यातील फायरब्रँड नेते वसंत मोरेंचा निवडणुकींच्या तोंडावर पक्षाला जय महाराष्ट्र. पक्षांतर्गत गलिच्छ राजकारण होत असल्यानं व्यक्त केली खंत. राज ठाकरेंची माफी मागत वसंत मोरेंनी व्यक्त केली खदखद. ठाकरे गटाचे आमदार अनिल परब शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा. ईडीची भीती दाखवून परबांना शिंदे गटात घेतलं जात असल्याची सूत्रांची माहिती. अनिल परब उद्धव ठाकरेंचे विश्वासू नेते. भाजपाच्या 90 उमेदवारांची दुसरी यादी तयार. महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटला नसल्यानं उमेदवारांच्या यादीला होतोय उशीर. दिल्लीत बैठकांचं सत्र सुरूच. राजकारणात वाचाळवीरांची संख्या वाढली. दिवंगत यशवंतराव चव्हाणांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करत असताना सर्वांनी सुसंस्कृतपणा जपावा, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी फटकारलं. भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात झाली दाखल. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नंदुरबारमध्ये राहुल गांधींची जाहीर सभा. 14 मार्चला चांदवड येथील सभेत राहुल गांधी, शरद पवारांसह संजय राऊत येणार एकाच व्यासपीठावर. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचा राजीनामा. नायब सिंह सैनी होणार हरियाणाचे नवे मुख्यमंत्री. कर्नाल लोकसभा मतदारसंघातून मनोहरलाल खट्टर निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता. प्रशिक्षणादरम्यान तेजस विमानाचा जैसलमेरमध्ये अपघात. पायलट सुरक्षित. जिल्हा आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल. अपघाताच्या चौकशीचे दिले आदेश. ऋषभ पंत फिट असल्याची बीसीसीआयची घोषणा. ऋषभ पंत डिसेंबर 2022 मध्ये कार अपघातात झाला होता गंभीर जखमी. दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व करणार का, यावर मात्र प्रश्नचिन्ह. अभिनेता विजय थलपतीनं सीएए कायद्याला दर्शवला विरोध. सीएएच्या विरोधात घेतली पहिलीच राजकीय भूमिका. टीव्हीके पक्षाची स्थापना करून थलपतीनं केली होती नुकतीच राजकारणात एंट्री. न्यूज टाइम मध्ये आज इथेच थांबूया. अधिक माहितीसाठी लॉग इन करा etvbharat.com.